आज आपल्या समोर आहेत कार्यक्रमाचे आयोजक तायर अली शेख. काय सांगाल आज इथून? मी तायर रासी हा ठिकाणी गेले 30 वर्षापासून राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने आम्ही हा ठिकाणी कार्यक्रम करत आहे. हा ठिकाणी आमचा एकच उद्देश आहे, राष्ट्रीय एकात्मता. हा ठिकाणी सगळं हिंदू मुस्लिम बांधव मिळून आम्ही हा ईदचा कार्यक्रम गेले 30 वर्ष झाले हा ठिकाणी साजर करत आहोत. एकामेकाला एक संदेश देतो आम्ही. आणि आमचा पुणे शहर एक शांतीचा अमनचा शहर आहे. त्याच्यासाठी मी मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदुस्तान हमारा. और आमची एकच मागणी आहे आता, तर जसं आज ईदच्या दिवशी आहे ते मायनॉरिटीचे जेवढे स्कीम आहे, अल्पसंख्याचे जेवढे स्कीम आहे, आमची महाराष्ट्र शासनाने सादर करावे. लोकांना गोरगरिबाला याचा फायदा द्यावे, एज्युकेशनला फायदा द्यावे. आमच्या बरोबर आज आमचे नगरसेवक पण इथे आलेले युवक भाऊ, मी त्यांना पण सांगणार आणि त्यांच्या संगत मिळून आम्ही एक महापौरला आणि एक मुख्यमंत्रीला हा ठिकाणी अल्पसंख्याक समाजासाठी एक निवेदन देऊ. अल्पसंख्यांचा विकास कसा होतील आणि कसा करता येतील, कसं गव्हर्नमेंटच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, याच्या आता आम्ही हा दिवशी ईद निमित्त संदेश देत आहोत. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदुस्तान हमारा. हम सब भारतीय है, सब एक है. महाराष्ट्राचे माझे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच माझे पुण्याचे खासदार अण्णादादा मोहोळ, मुरली अण्णा मोहोळ आणि हेमंत रासने, विवेक यादव, आमचे आमदार गिरीश बापट हे जे आमच्यात आज नाही आहे, त्यांना सर्वांना माझी ईदची हार्दिक शुभकामना आहे. आणि असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती असो, गणपती उत्सव असो, ईदचा असो, नाताळचा असो, सर्व आम्ही सण साजरा करतात. एकट्याने राहणारे आम्ही, हिंदू मुस्लिम एकता हा आमचा संदेश आहे. राष्ट्रीय एकता आहे आमचा संदेश आहे. मेरे देश प्रेम में आपस में प्रेम करो, ही माझा संदेश आहे. माझं नाव फौजिया रोकडे. माझ्या ईद निमित्त एवढंच लोकांना म्हणणे आहे की आपण हिंदुस्थानमध्ये राहतात, तो भाई भावंडासारखं राहू, कुणाने कुणाशी वाद घालू नये, सगळं मिळून एकच निमंत्रण संदेश देऊ देशाला की आम्ही मिळून आहे, आम्ही सगळं सण संमतीने साजरा करत असतो. हे आमच्या राष्ट्रीय मुस्लिम माणसाचा एकच ध्यास आहे की सगळं मिळून सगळ्यांनी व्यवस्थित राहावं.